नमस्कार दर्शक हो, आपण सह्याद्री रक्षक न्यूज चॅनलमध्ये सर्वजण या ठिकाणी श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित तालुका जत जिल्हा सांगलीमध्ये संक या ठिकाणी ही संस्था चालू आहे. खरं आपण पाहायला गेलं तर ही 18 ते 45 वयोगटातील सर्व जातीय विधवा विधूर आणि घटस्फोटित या कुमारिका ज्या महिला आहेत यांच्यासाठी संपर्क साधणं गरजेचं आहे. कारण विनामूल्य विश्वसनीय आणि खात्रीशीर शासन मान्यता असणारं हे जे केंद्र चालू केलंय, या केंद्राच्या माध्यमातून आपल्याला ज्या महिला अशा आहेत की ज्यांना कधी आपले संसार तुटलेले आहेत, आपला पती आयुष्यातून संपलेला आहे, ज्या संसाराच्या माध्यमातून दूर गेलेल्या महिला आहेत, अशांनी परत आपला संसार बसवण्यासाठी आपलं जीवनमान सुधारण्यासाठी ही संस्था स्थापन केलेली आहे. मला सांगा, ही संस्था तुम्ही कशा निमित्त स्थापन करताय? एक समाज सेवा म्हणून, ते मोफत सेवा म्हणून आमच्या आई वडिलांचं ते स्मरणार्थ सेवा, मोफत सेवा करण्यासाठी आणि एक उद्देश ठेवून ते महिलांचं सर्वांगीण ते विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या म्हणजे तुमच्या आई वडील नाही आहेत? नाही, म्हणजे त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचं म्हणजे त्यांची इच्छा होती की बाबांनो अशी संस्था स्थापन करावी आणि ती पुढे चालवावी. मग महिलांना तुम्ही काय करणार आहे नेमकं? म्हणजे आज आम्ही बघतो समाजामध्ये महिलांना काय त्रास, छेड, यामुळे महिला ह्या कंटाळून गेलेल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या करणं, जीवनमान संपवणं आणि संसार संपवणं हे चालू आहे. पण तुमच्या संस्थेचा उद्देश काय आहे? त्याच्या म्हणजे काय करणं, हे जे कसं थांबवणार तुम्ही? ते जास्तीत जास्त आम्ही ते महिलांचं ते काय ते हुंडाबळी म्हणा किंवा निराश्रित विधवा विधूर घटस्फोटी कुमारिका परित्यक्ता काय ते संसारापासून वंचित झालेले काय ते संसारामध्ये त्रास असलेले असे लोकांना आमचं जास्तीत जास्त आम्ही स्वखर्चानं ते त्यांचं कायद्याचा सल्ला देणे, ते स्वउद्योगसाठी ते ट्रेनिंग देणे, ते गृह उद्योगसाठी ते बचत गट स्थापन करणे, कायद्याचा सल्ला ते माहिती देणे. बरोबर. हे प्रबोधन ते जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करून ते त्यांना सहकार्य होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी संस्था तुमची संकमध्ये तुम्ही सध्या हे करताय, चालू करताय? हो. आणि चालू केल्यानंतर महिलांना म्हणजे तुम्ही घटस्फोटित असतील, विधूर असतील, संसारापासून वंचित असतील, हुंडाबळी किंवा या गोष्टीपासून असेल, त्यांचं शिबिर घेणार तुम्ही? हो. आणि शिबिर घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या गोष्टी बसवणार आणि त्यांचा थोडक्यात संसार बसवणार. म्हणजे परत चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्ही संस्थेचा तुमचा उद्देश आहे. आणखी काय तुम्ही करणार आहे या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी ते काय शक्य असेल ते आम्ही लोकांचं ते मदतीनं, ते काय उद्योगपती असतात त्यांच्या मदतीनं, आमचं किती शक्य होईल ते स्वखर्चानं त्यांचं पुनर्विवाहासाठी काय लागेल ते थोडं मदत करायचं. मग काय असेल ते त्यांचं स्वावलंबी होण्यासाठी ते गृहउद्योगसाठी ते काही तज्ज्ञ लोकांचं ते शिबिर घेणे, मार्गदर्शन करणे, ते बँकेचं ते काय व्यवहार, आर्थिक व्यवहार करायला ते मदत करणे, असं ते आमचा उद्देश आहे. ते म्हणजे या संस्थेचं संस्थापक अध्यक्ष तुम्ही स्वतः आहे? हो, स्वतः. तुमचं नाव सांगा म्हणजे कळू द्या लोकांना. भीमराव रामगोंडा पाटील, राणा संघ, तालुका जत, जिल्हा सांगली. बरं. म्हणजे भीमराव पाटील साहेब या ठिकाणी आपल्या सह्याद्री रक्षक न्यूज चॅनलमध्ये आलेले आहेत. आता तुम्ही सर्वांनी मुलाखत ऐकली की पहिली गोष्ट, समाजामध्ये लुटमार करणारी लोक आपण पाहतो आणि लुटमारीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणं, त्यामध्ये विधवा असतील, महिला असतील, पैसा घ्यायचा, लुटायचं आणि अशा पद्धतीचं व्यवहार या समाजामध्ये चालू आहे. पण भीमराव पाटील साहेब संकमध्ये अशी संस्था चालू करतायत की एकही रुपया घ्यायचा नाही, विनामूल्य आणि स्वखर्चानं संस्था चालवायची आणि वेळ आली तर अशा महिलांना कुठेही आधार नाही, अशा महिलांचा स्वखर्चाच्या माध्यमातून त्यांचा संसार उभा करायचा. अशी माणसं समाजामध्ये फार कमी असतात. आता आज या संस्थेचा उद्देश आपल्या समोर आलेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्याशी संकमध्ये संपर्क साधावा, शिबिरामध्ये सहभागी व्हावं. आपल्या मुली संसारापासून वंचित असतील किंवा दूर असतील किंवा ज्यांचा छेड समाजामध्ये झाला असेल, अशांना
योग्य तो सल्ला, मार्गदर्शन, शिक्षण आणि परत त्यांचा संसार उभारण्यासाठी भीमराव पाटील साहेब तुमच्यासाठी सतर्क राहणार आहेत. अशी संस्था उभा आहे जिथं एकही रुपया घेतला जाणार नाही. यासाठी निश्चितपणे तुम्ही संपर्क साधा. मोबाईल नंबर त्यांचा आहे 91 68 40 95 96 या नंबरवरती संपर्क साधा. लवकरच आपल्या सेवेसाठी ते शिबिर घेणार आहेत आणि परत तुमचं जीवन फुलवणार आहेत. यासाठी सर्वांनी संपर्क साधावा. धन्यवाद.